1, 2, 3. Listen. हाँ पर कंप्लीट कर एक मिनट एक्सक्यूज मी Yes. माय फ्रेंड इज कमिंग Oh, okay. बोल अरे यार कितनी बार माफी मांगनी पड़ेगी भूला नहीं था बाबा बस लेट हो गया काम में एंड यू नो हाउ माय वर्किंग आवर्स आर You skip. फिर वही बात कितनी बार हेलो हेलो कसा विसरू शकतोस तिचा बर्थडे? व्हाट बर्थडे ऑफिस में काम था, यहाँ देर हो गई, वहाँ देर हो गई. कैसे मानेगी वो? क्या अंकल पहले ही घूट में सुर लग गया नहीं नहीं, लड़कियों की आदत डूड होती है जस्ट शट अप क्यों दिमाग की माया बहन कर रहे हो एक तर आधीच डोकीकडे खराब आहे हॅलो हा मग बाहेर आहे मित्रांसोबत तू झोप आता माझ्यासाठी जागून तुला काय मिळणार आहे मॉम आय एम 27 नाव जस्ट लिव्ह मी अलोन हां बाबा खाईन चलो बाय बाय हीच गोष्ट प्रेमाने समजावता आली असती. बिचारी चिंता करत असेल. अंकल आपने तो मेरी आंखें खोल दी म्हणजे खूप चुकीच्या पद्धतीने बोलत होतो ना मी माशी मला असं नव्हतं बोलायला पाहिजे शेवटी आई आहे ती माझी हां तेच. एक मिनिट माझी आई तर तुम्हाला काय टेन्शन आहे माझी आई मला लहानपणापासून ओळखते जर नीट बोललो ना तर हार्ट अटॅक येईल तिला आय एम सॉरी. पण झालंय असं की आय स्टार्टेड seeing my son in you. He we lost him in an accident. गेल्याच महिन्यात. I'm sorry. नाही अंकल सॉरी तर मला बोलायला हवं तुम्ही मोठे आहात Yeah, but it doesn't give me right to misbehave like this. फ्यू डेज बॅक माझा पण एक छोटा ॲक्सिडेंट झाला होता अंधार होता मी कामावरून परत येत होतो आणि अचानक हा इडियट माझ्या गाडीसमोर आला आणि माझी गाडी त्याच्या बाईकला धडकली सगळं सुरळीत होतं पण तो अचानक माझ्या गाडीसमोर आला मी माझ्या नॉर्मल स्पीडवर होतो पण तिकडे एक वळण होतं मे बी बिफोर आय कुड रिॲक्ट आय डोंट नो इट वॉज हिज मिस्टेक अपघातामध्ये चूक दुसऱ्याचीच असते. सो तू थांबला असशीलच बघायला की त्याला काही लागलंय का और इज ओके. नो का नाही?
हो. तुला असं वाटलं की तो हालचाल करतोय म्हणजे तो जिवंत असणार. ही बरोबर? वॉज अ लाईव्ह, आय थिंक. यू थिंक? आता मी जे काही बोलतोय ते फक्त 5 मिनिटाकरता ऐकणार का? मला मध्ये फक्त न बोलता. तर तरीही तुला असं वाटलं की हा म्हातारडा मूर्ख आहे, मूर्खासारखं बोलतोय. स्टिल टॉकिंग नॉनसेन्स. तर मी इथून निघून जाईन. तर ही धक्कादायक बातमी मिळाली आणि आम्ही हॉस्पिटलकडे धावलो जिथे तो मेला. थोड्या वेळाने आम्ही त्याला पाहिलं, त्याने आम्हाला. जसं सगळे तो आमचीच वाट पाहत होता. डॉक्टर आम्हाला म्हणाले की ही हॅज लॉस्ट लॉट ऑफ ब्लड. त्याला वाचवता आलं असतं जर त्याला लवकर इथे आणलं असतं तर. मी माझ्या बायकोला घरी पाठवली, खूप खूप प्रयत्नपूर्वक. कारण ती पूर्णपणे कोसळून गेली होती, पूर्णपणे. नेहा, आमची पुतणी जवळपासच राहते, ती तिला तिच्या घरी घेऊन जायला आली. हा म्हातारा विश्वास गोरे, रिटायर्ड प्रोफेसर ऑफ इंग्लिश लँग्वेज. ही ज्याची ओळख, त्याचा आत्मविश्वास, विचारांची पारदर्शकता, उच्चाराची गुणवत्ता. पण आता गोंधळलेला. भ्रमिष्ठावस्थेतच मी सगळे सोपस्कार पूर्ण केले. खूप गोंधळलेली अवस्था. सरळ विचार करणंच कठीण झालं होतं. अंत्यसंस्कार सुद्धा एक वाईट स्वप्न होतं. खूप खूप वाईट स्वप्न. व्हेरी बॅड ड्रीम. नाईटमेअर वन कुड कॉल इट. नंतर जेव्हा मी घरी विचार करत बसलो की कसा त्या माणसाला पकडायचा ज्याने हे दुष्कृत्य केलं. पोलिसांनी मला दाखवलं ते CCTV फुटेज. and we got part of the number plate of the car, grey colored Santro MH something 454 in end. बाकीचं झाडाच्या फांदीने झाकलं गेलं होतं. I asked a friendly RTO staff to give me probable list of cars matching the description of this car and the make and numbers too. We got 8. इतर शंका तपासून दूर केल्या बाकीच्या 7 गाड्यांबद्दल काही विशिष्ट कारणांमुळे. आणि आता तू उरलायस. You killed my son.
माझी बायको, ती तेव्हापासून झोपू शकलेली नाही. ती नाटक करते, as if she's sleeping. I know. But she forgets की मी ही जागाच असतो. तिचं रात्र रडणं, it's killing me. अंकल प्लीज रडू नका. तू मारलंस माझ्या आशुतोषला. येस आय डिड. आय किल्ड युअर सन. पोलीस अजून काही प्रूव्ह करू शकली नाही. आणि तुमचा तर काही चान्सच नाही. या सगळ्यामध्ये तुमच्या मुलाचा फॉल्ट होता. त्याच्याकडे हेल्मेट नव्हतं, तो रॉंग साईडवर होता. मी प्रयत्न केला, बट ही गॉट हिट अँड ही फेल डाऊन. मला का ब्लेम करताय त्याच्या चुकीसाठी? जरी तुम्ही कोर्टात गेलात, यू विल लूज. तुम्हाला इन्शुरन्स सुद्धा मिळणार नाही, कारण चूक त्याची होती. सो कायद्यानुसार मी चुकीचा नाही आहे. तर आता तुम्हाला जे करायचंय ते करा. आय डोंट केअर. देअर आय हॅव सेड इट. इट वॉज अन ॲक्सिडेंट आणि मी त्या बाबतीत काहीच करू शकत नव्हतो. तू बरंच काही करू शकला असतास, इफ यू वॉन्टेड टू, बट यू जस्ट डिडंट केअर. महागड्या गाड्या आणि रगड पगारात जगणाऱ्या श्रीमंतांची मुलं तुम्ही कशाला आमच्यासारख्या गरिबांचा विचार कराल? द मिडल क्लास कॅटल लाईक अस. ओ स्टॉप इट. इकडे श्रीमंत गरिबाचा काहीच प्रश्न नाही. अँड व्हॉट डू यू नो फ्रॉम वेअर आय कम? माझे बाबा सारस्वत बँकेत अकाउंटंट होते. आई एक हाऊसवाईफ. मी खूप मेहनतीने अभ्यास केलाय, कारण माझे बाबा म्हणाले की हा एकच मार्ग आहे टू अचीव माय ड्रीम्स. त्यासाठी मुंबईत आलो टू गेट ॲडमिशन इन अ कॉलेज ऑफ माय चॉईस. आणि आम्ही कुठल्या रिझर्वेशन कोटामध्ये नाही आहेत. स्वतःच्या मेरिटवर मी हे अचीव केलंय. स्ट्रगल केलं इंग्लिश सोबत, कारण मी अशा गावातून येतो जिकडे इंग्लिश कॉमन नाही आहे, नियर कोल्हापूर. पार्ट टाइम काम केलं मॅकडॉनल्ड्समध्ये, हेल्प करायला बाबांना फीससाठी. फायनली मी ग्रॅज्युएट झालो. मग शोधाशोध सुरू केली जॉबसाठी. माणसं जी कमी टॅलेंटेड होती ती माझ्या आधी सिलेक्ट व्हायची, फक्त यासाठी की त्यांचं इंग्लिश माझ्यापेक्षा बेटर होतं. या MNCने मला जॉब दिला. आय हॅव वर्कड व्हेरी 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 हार्ड. पण फॉरेन पोस्टिंग्स, वेकेशन्स हे सगळं त्यांना मिळायचं जी बॉसची चाटायचे, नॉट ऑन देअर ॲबिलिटीज. फ्लॅशी कार्स, फॉरेन वेकेशन्स, पोस्टिंग्स त्यांना जरी कॉमन असलं तरी मी माझी छोटी गाडी, छोट्या घरासाठी हार्डली EMI पे करू शकायचो. माझे आई बाबा आले होते मला भेटायला फर्स्ट टाइम. ते खूप हॅपी होते. आणि हे सगळं संपून गेलं असतं जर मी अडकलो असतो एका पोलीस केसमध्ये. त्या ॲक्सिडेंट नंतर मी तिकडे थांबलो होतो. मी विचार केला. मी ठरवलं की मला निघायला हवं. आणि आता तुम्ही आलात हे सगळं उकरून बाहेर काढायला. गॉड, वाय मी? अंकलजी, मी काही प्लॅन नव्हता केला तुमच्या मुलाला मारायचा. तो एक जेन्युइन ॲक्सिडेंट होता. आणि मी घाबरलो की मी अडकेन एका पोलीस केसमध्ये. प्लीज प्लीज डोंट स्क्रू अप माय लाईफ फॉर दॅट. माझे आई बाबा खचतील. अगदी तुमच्यासारखे. काही दिवसांसाठी ते इथे आलेत आणि ते आनंदात आहेत. प्लीज अंकल,
ओनली वन मिस्टेक. ओके, मी येतो तुमच्याबरोबर पोलिसांकडे. पोलीस मला जेलमध्ये टाकतील. कोर्ट विल सेंटेन्स मी फॉर मेनी इयर्स. माझा जॉब जाईल, माझे आई वडील मला नाकारतील, आणि हे सगळं विल शॉर्ली किल मी. त्याने तुम्हाला आनंद होईल, त्याने तुमची बायको नॉर्मल होईल, तुमचा मुलगा परत येईल. Yeah, I know my son will never come back. पण मग आम्ही कोणासाठी जगावं आता? मला समजतंय की काही अंशी माझ्या मुलाचाही दोष होता, हो, पण त्यासाठी त्याचं मरण आवश्यक होतं खरंच? आणि तसं असेल तर मग तुला का सोडावं? मी माझं बहुतांश आयुष्य माझ्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी घालवलेलं आहे. सगळं वाया गेले आता, केवळ तुझ्यामुळे. आणि तुला त्याची काहीही पर्वा नाही. नो अंकल, हे खरं नाहीये. असं नाहीये की मला परवा नाहीये. आणि आता जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा असं वाटतं की मी जर तिथे थांबलो असतो आणि तुमच्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेलो असतो तर आज तो जिवंत असता. तो तुमच्यासाठी जगण्याचं कारण झालं असता, जसे माझे आई वडील माझ्यासाठी जगतायत. अंकल, प्लीज मला माफ करा. जमलंच तर. मिस्टर गौरव जयंत जोशी. जेव्हा मी इथं आत आलो तेव्हा मला कल्पना नव्हती की कोणी मारले माझ्या मुलाला. मी तुला फक्त चाचपडत होतो आणि तू अपराधी भावनेनं कबुली दिलीस. मी तर तुझ्या मुसक्या वळायला आलो होतो, तुझा उन्मत्त अहंकार ठेचायला आलो होतो. Now I'm leaving you here with a pinch. You won't burst. Yet you will never be the same person again. कारण तुला तुझी चूक उमजली. तेव्हा आता मला काहीही नकोय, काहीच नकोय. I know. I understand. यांनी माझा आशुतोष पुन्हा परतून येणार नाही. सो आता मला याचीही गरज नाही.